आता आपण हीट लॉस आणि हीट गेन या आधारावर काही प्रॉब्लेम्स पाहू. त्या अगोदर पुन्हा एकदा कन्सेप्ट रिवाइज करून घेऊ. आपल्याला माहीत आहे, जर दोन बॉडीज कॉन्टॅक्टमध्ये आल्या, एक बॉडी हाय टेम्परेचरवर आहे, ही बॉडी आहे हाय टेम्परेचरवर आहे, ज्याचं तापमान जास्त आहे. ही दुसरी बॉडी आहे, त्याचं टेम्परेचर कमी आहे, लो टेम्परेचरवर आहे. म्हणजे या दुसऱ्या बॉडीचं तापमान कमी आहे. तर आपल्याला माहीत आहे का, हीट ही नेहमी हाय टेम्परेचर बॉडी टू लो टेम्परेचर बॉडीकडे फ्लो होत असते. या हाय टेम्परेचर बॉडीकडून लो टेम्परेचर बॉडीकडे हीट असे फ्लो होत राहणार. हे कधीपर्यंत होणार? जोपर्यंत दोघांचं टेम्परेचर सारखं होत नाही. हीट फ्लो कधी थांबणार? ज्या वेळेस या दोन्ही बॉडीचं टेम्परेचर सारखं होणार, त्यावेळेस ट्रान्समिशन ऑफ हीट किंवा हीट फ्लो हे थांबणार. तर आपल्याला माहिती आहे, जी बॉडी हाय टेम्परेचरवर राहणार ती हीट देते म्हणजे ती हीट लॉस करते. बॉडी काय करणार? जी बॉडी हाय टेम्परेचरवर राहते ती बॉडी हीट लॉस करते, आणि जी बॉडी लो टेम्परेचरवर असते ती बॉडी काय करणार? हीट गेन करणार. आणि जेव्हा या दोन्ही बॉडीचं टेम्परेचर सारखं होणार, तेव्हा ही हीट ट्रान्समिशनची प्रोसेस ही थांबणार. म्हणजे दोन्ही बॉडी या थर्मल इक्विलिब्रियममध्ये येणार. तर आता हीट लॉस आणि हीट गेन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो? समजा या बॉडीचं मास m1 आहे, याची स्पेसिफिक हीट s1 आहे, आणि याचं टेम्परेचर T1 आहे. ही दुसरी बॉडी आहे, मास m2 आहे, याची स्पेसिफिक हीट s2 आहे, आणि याचं टेम्परेचर T2 आहे. जेव्हा ही हीट ट्रान्समिशन चालणार आणि थोड्या वेळानंतर काय होणार, या दोघांचं टेम्परेचर सारखं होणार, तेव्हा हे हीट ट्रान्समिशन थांबून जाणार. म्हणजे फायनल टेम्परेचर, या दोघांचं फायनल टेम्परेचर म्हणजे आपण टेम्परेचर ऑफ मिक्सचर किंवा फायनल टेम्परेचर म्हणून Tm घेऊ. हे काय झालं, जे सारखं टेम्परेचर राहणार दोघांचं थोड्या वेळानंतर, हीट ट्रान्समिशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर, किंवा या दोन्ही बॉडी जेव्हा थर्मल इक्विलिब्रियममध्ये आल्या, तेव्हा त्यांचं जे टेम्परेचर राहणार, दोघांचं जे टेम्परेचर राहणार ते राहणार आपण Tm असं कन्सिडर करू. तर हीट लॉस किती होतो? ही बॉडी हाय टेम्परेचरवर आहे, हीट लॉस कशामुळे होणार? टेम्परेचर डिफरन्स होणार. टेम्परेचर डिफरन्स कशाचा? हा T1 आणि Tm या दोघांच्या टेम्परेचर डिफरन्समुळे जे हीट लॉस होणार, तेवढीच हीट ही कोल्ड बॉडी, जी बॉडी लो टेम्परेचरवर आहे ती बॉडी घेणार. तर हीट लॉस किती होते? m1 गुणिला s1 हीट लॉस बाय द हाय टेम्परेचर बॉडी. हा कुठून कुठपर्यंत झाला? याचं टेम्परेचर सुरुवातीला जास्त होतं, हीट लॉस केल्यामुळे याचं टेम्परेचर कमी झालं. आणि किती कमी झालं? T1चं टेम्परेचर झालं Tm. म्हणजे इथं फॉलिंग टेम्परेचर, तापमानात इथं घट झाली. आणि कितीनं घट झाली? T1 मायनस Tm. हे झालं, ही जी हाय टेम्परेचर बॉडी आहे एवढी हीट तो लॉस करेल. नंतर लो टेम्परेचर बॉडी हीट गेन किती करणार? ती करणार m2 गुणिला स्पेसिफिक हीट, या बॉडीची स्पेसिफिक हीट, आणि याचं टेम्परेचर आहे, याचं टेम्परेचर कितीनं वाढणार? सुरुवातीला T2 होतं, लो टेम्परेचर होतं, थोड्या वेळानं काय झालं, त्याचं टेम्परेचर झालं Tm झालं. म्हणजे याचं टेम्परेचर वाढणार Tm मायनस T2. तर एवढी हीट ही लो टेम्परेचर बॉडी गेन करणार. आणि त्यावेळेस हाय टेम्परेचर बॉडीनं लॉस केलेली हीट ही लो टेम्परेचर बॉडीनं घेतलेली गेन केलेल्या हीट एवढी असते. म्हणजे हे दोन्ही टर्म्स इक्वल असतात. म्हणजे हे इक्वेशन आणि हे इक्वेशन इक्वल राहणार. आणि याच्या आधारावर आपण मिक्सचरचं टेम्परेचर किंवा फायनल टेम्परेचर काढता येईल, स्पेसिफिक हीट काढता येईल, किंवा कोणत्याही बॉडीचं माससुद्धा कॅल्क्युलेट करता येईल. या कन्सेप्टवर आधारित आपण हे प्रॉब्लेम्स फर्स्ट प्रॉब्लेम,
bathtub contains 40 liters of water. At 15 degrees centigrade and 80 liters of water at 60 degrees centigrade is poured to eat. What is the temperature of the mixture? काय म्हटलंय? बाट टब आहे. समजा हा बाट टब आहे. यामध्ये 40 लिटर पाणी आहे. पाणी भरलेलं आहे बाट टब मध्ये 40 लिटर. लिटर पाणी आहे आणि याचं तापमान आहे 15 डिग्री सेंटीग्रेड. या 40 लिटर पाण्याचं तापमान आहे 15 डिग्री सेंटीग्रेड. नंतर काय केलं, 80 लिटर पाणी की जे 60 डिग्री सेंटीग्रेडवर आहे ते यामध्ये टाकलं. समजा दुसऱ्या कॅन मध्ये किंवा या कंटेनर मध्ये गरम पाणी आहे आणि ते आहे 80 लिटर आणि या पाण्याचं तापमान आहे 60 डिग्री सेंटीग्रेड. आणि हे पाणी या टब मध्ये मिक्स केलं तर जे मिक्सचरचं फायनल टेम्परेचर होणार ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे हे उचलून इथे टाकलं म्हणजे काय होणार, खालचं पाणी आहे हे ऑलरेडी टब मधलं जे पाणी आहे आणि हे वरून टाकलेलं पाणी. फक्त समजण्यासाठी आकृती काढते. हे समजा वरून टाकलेलं पाणी आहे. याला आपण 1 म्हणू, याला 2. म्हणजे हे पाणी खालती आणि हे पाणी वरती. हे पाणी यामध्ये टाकलं. या पाण्याचं मास किती दिलेलं आहे 40 लिटर. त्याला म्हणून M1 40 लिटर. 40 लिटर म्हणजेच किती असते 40 kg. या पाण्याचं तापमान किती आहे जे ऑलरेडी टब मध्ये टाकलेलं होतं T1, त्याला T1 म्हणू आपण. ते आहे 15 डिग्री सेंटीग्रेड. नंतर आपण वरतून हे गरम पाणी टाकलं. याला 2 नंबर दिलाय जे आपण म्हणू M2. या पाण्याचं मास, या पाण्याचं वस्तुमान दिलाय 80 लिटर. 80 लिटर म्हणजे 80 kg. आणि या पाण्याचं तापमान सुद्धा दिलेलं आहे 60 डिग्री सेंटीग्रेड. तर या पाण्याचं तापमान जास्त आहे म्हणजे या पाण्यात हीट कंटेंट जास्त आहे आणि हे पाणी कंपॅरेटिव्हली थंड आहे. जे हाय टेम्परेचर झालं, हाय टेम्परेचर वॉटर, लो टेम्परेचर वॉटर. हाय टेम्परेचर वॉटर काय करणार, याला काहीतरी हीट देणार. जे पाणी हाय टेम्परेचरवर आहे ते काय करणार, हीट लॉस करणार. हे पाणी हीट लॉस करणार कोणाला, जे पाणी लो टेम्परेचरवर म्हणजे जे पाणी 15 डिग्री सेंटीग्रेडवर आहे.
हे पाणी काय करणार, हीट गेन करणार. आणि हीट लॉस बाय द हाय टेम्परेचर वॉटर इज इक्वल टू हीट गेन बाय द लो टेम्परेचर वॉटर. आता हे पाणी हीट लॉस किती करते, हीट लॉस कसा काढत असतो आपण, हीट लॉस. आणि हे मिक्स झाल्यावर या मिक्सरचं टेम्परेचर समजू आपण TM आहे. या मिक्सरचं टेम्परेचर ऑफ मिक्सचर आपण समजू TM आहे. म्हणजे आपल्याला इथे 3 टेम्परेचर मिळाले. एक तर हायर टेम्परेचर, सगळ्यात हाय टेम्परेचर T2. त्यानंतर मिक्सचरचं टेम्परेचर त्याच्यापेक्षा थोडं कमी राहणार कारण हा हीट लॉस करणार. आणि सगळ्यात कमी लो टेम्परेचर हे T1. म्हणजे 60 डिग्री सेंटीग्रेडचं पाणी आणि 15 डिग्री सेंटीग्रेडचं पाणी मिक्स केल्यावर या मिक्सरचं टेम्परेचर या दोघांच्या मधात कुठेतरी राहणार, 60 आणि 15च्या मधात राहणार. आता ज्या बॉडीचं टेम्परेचर हाय आहे ती बॉडी काय करते, हीट लॉस करते. हीट लॉस कशामुळे होत असते, टेम्परेचर डिफरन्समुळे होत असते. किंवा हीट ट्रान्सफर कशामुळे होत असते, टेम्परेचर डिफरन्समध्ये. म्हणजे इथून आपल्याला माहिती पडणार T2 मायनस TM हे काय दाखवणार आपल्याला, हीट लॉस. एवढा पोर्शन T2 मायनस TM याच्यामुळे आपल्याला हीट लॉस मिळणार. आणि नंतर हा हीट लॉस दाखवणार एवढा पोर्शन. आणि हा पोर्शन दाखवतो हीट गेन, TM मायनस T1 याच्यामुळे आपल्याला काय माहित पडणार, हीट गेन. हीट लॉस कसा काढत असतो आपण, M1. हीट लॉस कोणती बॉडी करत आहे, तर कोणतं पाणी करत आहे जे गरम आहे. गरम पाणी म्हणजे M2 इंटू त्याची स्पेसिफिक हीट गुणिला टेम्परेचर डिफरन्स. टेम्परेचर लॉस, टेम्परेचर फॉल. कारण ही हाय टेम्परेचर बॉडी आहे आणि हे टेम्परेचर लॉस टेम्परेचर फॉल होणार, याचा तापमानात घट होणार. तापमानातील घट काय आहे, T2 मायनस TM ही झाली तापमानातील घट. M2 आहे 80 आणि पाण्याची स्पेसिफिक हीट असते 1. आणि T2 मायनस T2 किती आहे, 60. आणि या TM ची किंमत आपल्याला काढायची आहे. ही झाली हीट लॉस. त्यानंतर हीट गेन. हीट गेन कोण करणार, जे पाणी कमी टेम्परेचरवर आहे ते पाणी काय करणार, हीट गेन करणार. हीट गेन कसं करणार मग, M1 गुणिला S1 गुणिला, आता हीट गेन करत आहे म्हणजे त्याचं टेम्परेचर राईज होत आहे. टेम्परेचर राईज किती राहणार, TM मायनस T1. M1 40, पाण्याची स्पेसिफिक हीट असते 1. TM मायनस T1. TM किती आहे, TM काढायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि T1 आहे 5. आता आपल्याला माहित आहे अशा कंडिशनमध्ये हाय टेम्परेचर वर जे पाणी आहे त्यानं लॉस केलेली हीट हे लो टेम्परेचर पाण्यानं घेतलेल्या हीट एवढी असते. म्हणजे हीट लॉस इक्वल टू हीट गेन. हीट लॉस इक्वल टू हीट गेन. आणि हीट लॉस किती होता बघितला, 80 गुणिला 1, T2 होता 60 मायनस TM. आणि हीट गेन आहे 40 गुणिला 1 TM मायनस 15. आता कॅल्क्युलेशन करूया. 40ला इकडे शिफ्ट केला तर इथे भागाकारात येणार 80 1 60 TM भागिले 40 इकडे राहते फक्त TM मायनस 15.
शून्य कॅन्सल, 4 8. त्याची इथे काय ना 2 गुणिला 1 गुणिला 60 मायनस TM बरोबर TM मायनस 15. या दोनला आतमध्ये मल्टिप्लाय करून 2 गुणिला 60 म्हणजे 120 वजा या दोनला ब्रॅकेटच्या सर्व टर्मला मल्टिप्लाय केले जाते. 120 2 गुणिला TM म्हणजे 2 TM मायनस 15. आता काय करायचं आपल्याला, मिक्सचरचं टेम्परेचर काढायचं म्हणजे TM काढायचं. सगळे TMच्या टर्म एका बाजूला आणि संख्या एका बाजूला. या 15ला इकडे शिफ्ट करतो, -15 ते इकडे येताना +15 होणार. 120 + 15 इथे TM आहे. या 2 TMला इकडे शिफ्ट करतो, +2 TM आहे तिकडे गेल्यावर, -2 TM आहे तिकडे गेल्यावर +2 TM होणार. पाच 2 1 3 1 आणि यांची बेरीज केली तर काय नाही म्हणजे इथं 1 असतो, 3 TM काढायचं ना, 3ला इकडे शिफ्ट केलं तर 135. इथे गुणाकार आहे तर इकडे येतं मी भागाकारात येणार TM आणि हा भागाकार केला तर TM बरोबर 312 म्हणजे मिक्सचरचं टेम्परेचर राहणार 45 डिग्री सेंटीग्रेड. हाय टेम्परेचर वॉटरचं टेम्परेचर होतं 60. लो टेम्परेचर वॉटरचं होतं 15 डिग्री सेंटीग्रेड. जेव्हा हे दोन्ही पाणी मिक्स केले तर तेव्हा जे पाणी राहणार थोड्या वेळानं, ज्या वेळेस हीट ट्रान्सफर प्रोसेस ही थांबणार, तेव्हा त्या मिक्सचरचं टेम्परेचर राहणार 45 डिग्री सेंटीग्रेड या दोघांच्या मधात. नेक्स्ट प्रॉब्लेम. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की हाय टेम्परेचर बॉडीनं ट्रान्सफर केलेली हीट म्हणजे लूज केलेली हीट, लॉस केलेली हीट ह्या लो टेम्परेचर बॉडीनं घेतलेल्या हीट एवढी म्हणजे गेन केलेल्या हीट एवढी असते. हीट लॉस इक्वल टू हीट गेन. नेक्स्ट प्रॉब्लेम. A container contains 25 kg of water initial temperature of container and water is 25 degree centigrade. Calculate the heat required to heat the water to its boiling temperature. Water equivalent of container is 1 kg. इथे काय म्हटलं आहे, कंटेनरमध्ये 25 kg पाणी आहे. कंटेनर आहे,
या कंटेनरमध्ये 25 kg पाणी आहे. 25 kg म्हणजे त्या पाण्याचं वस्तुमान दिलेलं आहे. पाण्याचं वस्तुमान दिलेलं आहे 25 kg. इनिशियल टेम्परेचर ऑफ कंटेनर अँड वॉटर इज 25 डिग्री सेंटीग्रेड. सुरुवातीचं टेम्परेचर म्हणजे पाण्याचं टेम्परेचर किती आहे 25 डिग्री सेंटीग्रेड. आणि हा जो कंटेनर आहे या कंटेनरचं टेम्परेचर सुद्धा किती आहे 25 डिग्री. म्हणजे पाणी आणि कंटेनर दोन्ही सारख्या तापमानावर आहे. कॅल्क्युलेट द हीट रिक्वायर्ड टू हीट द वॉटर टू इट्स बॉइलिंग टेम्परेचर. नंतर काय करायचं याला हीट द्यायची आहे. या कंटेनरला हीट प्रोव्हाइड करायची आहे. हीट प्रोव्हाइड केल्यामुळे काय होणार एक तर हीट कंटेनर सुद्धा घेणार आणि पाणी सुद्धा घेणार. दोघांचं तापमान वाढणार आणि तापमान कुठपर्यंत वाढवायचं आहे पाण्याच्या बॉइलिंग टेम्परेचरपर्यंत. पाण्याचं बॉइलिंग टेम्परेचर असते 100 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे हीट दिल्यानंतर समजा क्यू एवढी याला हीट दिली ते हीट दिल्यानंतर पाण्याचं तापमान किती होते नंतर 100 डिग्री सेंटीग्रेड. पाण्याचं तापमान 100 डिग्री सेंटीग्रेड झालं म्हणजे कंटेनरचं सुद्धा तापमान 100 डिग्री सेंटीग्रेड होणार. नंतर वॉटर इक्विव्हॅलंट. वॉटर इक्विव्हॅलंट दिलेला आहे. कंटेनरचा वॉटर इक्विव्हॅलंट दिलेला आहे. कंटेनरचा वॉटर इक्विव्हॅलंट दिला आहे 1 kg. आता आपल्याला इथे मिळते हीट देतो. हीट देतो तर काय एक तर हीट हे पाणी घेणार. हीट पाणी घेणार आणि हे कंटेनर घेणार. दोघेही हीट घेणार. तर आपल्याला इथे काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं होतं हीट रिक्वायर्ड टू हीट द वॉटर अँड कंटेनर ना. म्हणजे हीट करण्यासाठी किती टोटल हीट किती लागली ते आपल्याला काढायचं आहे. या पाण्याचं तापमान 100 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्याला किती हीट लागली ते कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे हीट कॅल्क्युलेट करायची. हीट कॅल्क्युलेट करायची आहे म्हणजे यानं जेवढी हीट घेतली असेल पाण्यानं आणि कंटेनरनं तेवढी हीट आपण दिलेली असेल. म्हणजे हीट लॉस इक्वल्स टू हीट गेन बाय द वॉटर प्लस हीट गेन बाय द कंटेनर. म्हणजे आपली टोटल हीट निघणार. टोटल हीट काय राहणार जे आपण बाहेरील सोर्स म्हणजे बर्नरनं म्हणा गॅसनं म्हणा या पद्धतीने हीट देणार. टोटल हीट काय राहणार हीट गेन बाय वॉटर म्हणजे पाण्यानं घेतलेली हीट अधिक कोण घेणार हीट कंटेनर सुद्धा गरम होणार. कंटेनर सुद्धा हीट घेणार. हीट गेन बाय कंटेनर. तर पाण्यानं घेतलेली हीट आपल्याला काढता येईल MS इंटू डेल्टा टी आणि कंटेनरनं घेतलेली हीट सुद्धा त्याच पद्धतीनं काढता येईल MS इंटू डेल्टा टी. तर हीट गेन बाय वॉटर अगोदर कॅल्क्युलेट करू नंतर हीट गेन बाय कंटेनर कॅल्क्युलेट करू आणि दोघांची बेरीज केली तर टोटल हीट सप्लाय आपल्याला काढता येईल. टोटल हीट सप्लाय किती गेली किंवा पाण्याचं तापमान 100 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत घेऊन जाण्यासाठी किती हीट लागली हे कॅल्क्युलेट करता येईल. तर अगोदर काढू हीट गेन बाय वॉटर. पाणी किती हीट घेणार M जे पाण्याचं वस्तुमान गुणेला पाण्याची स्पेसिफिक हीट गुणेला त्याच्या तापमानातील फरक किंवा त्याच्या तापमानात झालेली वाढ. हीट गेन केली तर काय त्याचं तापमान वाढणार इन्क्रीज इन टेम्परेचर किंवा राईज इन टेम्परेचर आणि त्याला म्हणतो आपण डेल्टा टी तापमानातील वाढ. तर तापमानातील वाढ कसं करणार डेल्टा टी म्हणजे T2 मायनस T1. पहिले 25 होतं 25 हून 100 झालं. हे 100 मधून 25 गेले उत्तर येणार 75. 25 kg पाण्याची स्पेसिफिक हीट असते 1 आणि
तापमानातील फरक किंवा तापमानातील वाढ म्हणजे T2 मायनस T1 25 गुणिला 1 गुणिला 100 मायनस 25 गुणिला 1 गुणिला 100 मायनस 25 म्हणजे 75 आणि 25 गुणिला 75 केलं तर आन्सर येणार ते 1875 किलो कॅलरी. आता इथं किलो कॅलरी का आलं? कारण मास हे केजी मध्ये दिलं आहे. मास जर ग्राम मध्ये दिलं असतं तर ते आन्सर कॅलरी मध्ये आलं असतं, परंतु मास इथे केजी मध्ये दिले असल्यामुळे आन्सर येणार ते किलो कॅलरी मध्ये. तर पाण्याला 25 डिग्री सेंटीग्रेड पासून 100 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जाण्यासाठी 1875 किलो कॅलरी एवढी उष्णता लागते. आता कंटेनरला किती लागते ते पाहू. हीट गेन बाय कंटेनर. कंटेनरचा मास, त्याची स्पेसिफिक हीट, कंटेनरचा मास, कंटेनरची स्पेसिफिक हीट आणि त्याच्या तापमानातील वाढ. त्याचं सुद्धा तापमान, त्याला सुद्धा हीट गेन केली आहे म्हणजे त्याचं टेम्परेचर राईज होणार आणि ते किती होणार ते आपल्याला इथे कंटेनरचा मास दिलेला नाही आहे किंवा कंटेनरची स्पेसिफिक हीट सुद्धा दिलेली नाही आहे, परंतु त्या सबस्टन्सचा मास आणि त्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट या दोघांचा गुणाकार म्हणजे काय असतो? वॉटर इक्विव्हॅलंट. आणि वॉटर इक्विव्हॅलंट दिला आहे आपल्याला. वॉटर इक्विव्हॅलंट म्हणजे काय असते? वॉटर इक्विव्हॅलंट असते जे ज्याचा वॉटर इक्विव्हॅलंट म्हणजे कंटेनरचा वॉटर इक्विव्हॅलंट दिलाय म्हणजे कंटेनरचा मास आणि त्याची स्पेसिफिक हीट या दोघांचा गुणाकार म्हणजे वॉटर इक्विव्हॅलंट आणि ते दिलाय 1 kg. या मास ऑफ कंटेनर मेला स्पेसिफिक हीट ऑफ कंटेनर या दोघांचा गुणाकार किती दिला आपल्याला? 1 kg. आणि त्याच्या तापमानातील फरक सेम 100 मायनस 25 म्हणजे 75 म्हणजे ते येणार 75 किलो कॅलरी, कारण हे सुद्धा केजी मध्ये दिलेलं आहे. तर टोटल हीट काय राहणार? पाण्याने घेतलेली हीट होती 1875 किलो कॅलरी आणि कंटेनरने घेतलेली हीट 75 किलो कॅलरी आणि याची बेरीज केली तर आन्सर येणार ते 1950 किलो कॅलरी. 1950 किलो कॅलरी. म्हणजे एकूण पाण्याचं तापमान 25 डिग्री सेंटीग्रेड पासून 100 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत घेऊन जाण्यासाठी टोटल हीट आपल्याला 1950 किलो कॅलरी सप्लाय करावी लागेल, तेव्हाच पाण्याचं तापमान 25 वरून 100 डिग्री सेंटीग्रेड होणार. नेक्स्ट प्रॉब्लेम. ग्राम of water 25 degree centigrade is mixed with 200 gram of water at 85 degree centigrade. Find out the final temperature of mixture. तीनशे ग्राम पाणी आहे 25 डिग्री सेंटीग्रेड मिक्स केला आहे. 200 ग्राम पाण्यासोबत
जे 85 डिग्री सेंटीग्रेडवर आहे. तर ते मिक्सचरचं टेम्परेचर काढायचं आहे. सेम ज्या पद्धतीनं पहिलं गणित बघितलं ते पाहू. एका कंटेनरमध्ये समजा पाणी आहे. इथं कंटेनरची काही वॉटर इक्विव्हॅलंट वगैरे काही मेन्शन नाही आहे, तर फक्त आपल्याला पाण्याविषयी चर्चा करायची आहे. इथं समजा पहिलं दिलेलं आहे, पाणी आहे. पाण्याचं मास दिलेलं आहे 300 ग्राम. त्याचं तापमान दिलेलं आहे 25 डिग्री सेंटीग्रेड. त्यानंतर दुसरं पाणी आहे, त्याचं मास दिलेलं आहे M2 200 ग्राम आणि त्याचं तापमान दिलेलं आहे 85 डिग्री सेंटीग्रेड. समजा जेव्हा हे पाणी यामध्ये मिक्स करू तर काय होणार, हे जे हाय टेम्परेचर वॉटर आहे आणि हे लो टेम्परेचर वॉटर आहे. तापमान 25 डिग्री सेंटीग्रेड आहे म्हणजे तापमान कमी आहे, लो टेम्परेचर वॉटर. आणि याचं तापमान 85 डिग्री सेंटीग्रेड आहे म्हणजे याचं तापमान जास्त आहे, हाय टेम्परेचर वॉटर. हाय टेम्परेचर वॉटर या लो टेम्परेचर वॉटरमध्ये मिक्स करू तर तेव्हा हीट एक्सचेंज होणार. आणि हीट काय, हे हाय टेम्परेचर जे आहे, हाय टेम्परेचर वॉटर हा हीट देतो लो टेम्परेचर वॉटरला, म्हणजे याचा हीट लॉस होणार. आणि हे जे पाणी आहे ते हीट गेन करणार. आणि असं कुठपर्यंत चालणार, जोपर्यंत या दोन्ही वॉटरचं, दोन्ही पाण्याचं तापमान सारखं होत नाही तोपर्यंत ही मिक्सचरचं तापमान किंवा दोन्ही पाण्याचं तापमान हे सारखं होत नाही तोपर्यंत ही हीट ट्रान्समिशन किंवा हीट फ्लोची प्रोसेस ही चालू राहणार. आणि हीट लॉस आणि फायनल मिक्सचरचं टेम्परेचर काय घेत असतो आपण, Tm. मिक्सचरचं टेम्परेचर आपल्याला काढायचं आहे. आपल्याला माहित आहे सगळ्यात अगोदर हाय टेम्परेचरकडे घ्यायचं, त्यानंतर मिक्सचरचं टेम्परेचर आणि त्यानंतर सगळ्यात कमी टेम्परेचर. या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला इकडे पुढे वापरता येईल हीट लॉस कॅल्क्युलेशन करण्यासाठी. कारण हाय टेम्परेचरमुळे हीट लॉस होतो आणि Tm मायनस T1 याचा कुठे उपयोग करता येईल आपल्याला, हीट गेन कॅल्क्युलेशनसाठी. हा जो सेकंड पोर्शन आहे हा हीट गेन कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला करता येईल. आता आपल्याला Tm काढायचं आहे, मिक्सचरचं टेम्परेचर कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे हीट गेन इज इक्वल टू हीट लॉस किंवा हीट लॉस इज इक्वल टू हीट गेन. हीट गेन इक्वल टू काय असते, हीट लॉस. हीट गेन कोण करणार, जे पाणी लो टेम्परेचर. हीट गेन कसं काढत असतो, त्या पदार्थाचं वस्तुमान म्हणजे M1 गुणिले त्या पदार्थाची स्पेसिफिक हीट S1 आणि त्या पदार्थाच्या तापमानात झालेली वाढ. टेम्परेचर कितीनं वाढलं या पदार्थाचं, Tm मायनस T1. नंतर हीट लॉस. हीट लॉस मध्ये काय असते, तापमान, वस्तुमान, पदार्थाचं वस्तुमान, त्याची स्पेसिफिक हीट आणि टेम्परेचरमध्ये तिथं घट होते, तापमानातील घट. तापमान कितीनं कमी होणार, T2 मायनस Tm. तर M1 माहिती आहे आपल्याला 300, पाण्याची स्पेसिफिक हीट असते 1. Tm काढायचं आहे, टेम्परेचर दिलं आहे 25, M2 200, स्पेसिफिक हीट 1 आणि T2 दिला आहे 85. Tm हा कॅल्क्युलेट करायचा आहे. या सगळ्या संख्या या बाजूला शिफ्ट करू, म्हणजे 200 या बाजूला शिफ्ट करू
300 गुणिला 1 TM मायनस 25 भागिला 200. इथे राहिलं फक्त 85 प्लस TM. 0 0 0 0 कॅन्सल. आता 2ला पुन्हा त्या बाजूला शिफ्ट करता येईल. इथे येणार 3 गुणिला 1 TM मायनस 25 बरोबर ते भागिला 2 त्याला ब्रॅकेटमध्ये 85 वजा TM. 2ला तिकडे शिफ्ट करून देऊ. इथे राहणार 3 गुणिला TM मायनस 25 2ला शिफ्ट केले 2 गुणिला 85 मायनस TM. मल्टिप्लिकेशन. नंतर त्या संख्येनं आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. 3नं TMला मल्टिप्लाय केला 3 TM. 3नं 25ला मल्टिप्लाय केलं 25 3 75. 2नं 85ला मल्टिप्लाय केला 170. 2नं TMला मल्टिप्लाय 2 TM. TMच्या टर्म सगळ्या एका बाजूला आणि संख्या दुसऱ्या बाजूला. इथं मायनस 2 TM आहे, इकडे आल्यावर प्लस होणार 3 TM आहे प्लस झालं 2 TM. 75 तिकडे जाणार 170. इथं मायनस 75 आहे, इकडे गेल्यावर प्लस 75. हे होणार 5 TM बरोबर. आणि याची बेरीज केली तर 5 7 7 14 चला 1 आणि हे 2 TM बरोबर 5 गुणाकारात आहे, इकडे जाताना भागाकारात जात असते. 245 भागिला 5 5 चोक 20 आणि 5 न 45 म्हणजे 49 डिग्री सेंटीग्रेड मिक्सचरचं टेम्परेचर येणार. TM बरोबर 49 डिग्री सेंटीग्रेड. नेक्स्ट प्रॉब्लेम. Next problem about 20 gram of common salt of common salt at 91 degree centigrade is immersed in 250 gram of turpentine oil. At 13 degree centigrade, the final temperature is found to be 16 degree centigrade if specific heat of turpentine oil is 0.428. Calculate specific heat of common salt. जे इथे आपल्याला सॉल्टची स्पेसिफिक हीट कॅल्क्युलेट करायची आहे.
दिलेलं काय 20 ग्रामचा कॉमन सॉल्ट आहे, त्याचं तापमान आहे 90 डिग्री सेंटीग्रेड. समजा सॉल्ट आहे, वस्तुमान दिलं आहे, म्हणजे हे 1 पकडू, हे सॉल्ट पकडू आपण. M1 दिलं आहे 20 ग्राम, त्याचं टेम्परेचर दिलं आहे T1 दिलं आहे 91 डिग्री सेंटीग्रेड. is immersed in a 250 ग्राम of turpentine oil. दुसरा सबस्टन्स आहे टर्पेंटाईन ऑइल, त्याचं वस्तुमान दिलं आहे 250 ग्राम आणि त्याचं तापमान दिलं आहे टर्पेंटाईन, त्याचं तापमान दिलं आहे 13 डिग्री सेंटीग्रेड. फायनल टेम्परेचर हे जेव्हा दोन्ही मिक्स करणार, हे दोन्ही मिक्स केल्यावर आपल्याला मिक्सचरचं टेम्परेचर किंवा फायनल टेम्परेचर म्हणजे आपण त्याला TM म्हणतो किंवा T3 सुद्धा म्हणू शकतो, ते दिलं आहे 16 डिग्री सेंटीग्रेड. इफ द स्पेसिफिक हीट ऑफ द टर्पेंटाईन, या टर्पेंटाईनची स्पेसिफिक हीट दिली आहे, S2 दिली आहे 0.428. ते कॉमन सॉल्टची स्पेसिफिक हीट कॅल्क्युलेट करायची आहे, हे S काढायचं आहे. कॉमन सॉल्टची स्पेसिफिक हीट कॅल्क्युलेट करायची. आता सॉल्ट आहे हाय टेम्परेचरवर आणि टर्पेंटाईन ऑइल आहे लो टेम्परेचरवर. म्हणजे हीट कशी फ्लो होणार, हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर, अशा पद्धतीनं हीट फ्लो होणार. म्हणजे हाय टेम्परेचरचा कॉमन सॉल्ट हा लो टेम्परेचरच्या टर्पेंटाईन ऑइलला हीट देणार, म्हणजे हा हीट लॉस करेल आणि हा हीट गेन करेल. आणि आपल्याला माहीत आहे या पदार्थाने लॉस केलेली हीट या पदार्थाने गेन केलेल्या हीट एवढी असते, म्हणजे हीट लॉस इक्वल टू हीट गेन. लॉस इक्वल टू हीट गेन. आणि आपल्याला माहित आहे हीट लॉस आणि हीट गेन सगळ्यात अगोदर टेम्परेचर पाहून घ्यायचे. सगळ्यात जास्त टेम्परेचर अगोदर लिहून घ्यायचं T1. T1 पेक्षा कमी कोण असतो, मिक्सचरचं टेम्परेचर. इथे T1 सगळ्यात जास्त आहे, मिक्सचर सगळ्यात कमी टेम्परेचर सगळ्यात नंतर घ्यायचं म्हणजे T2. या दोघांची वजाबाकी काय देणार, हीट लॉस देणार. हे जे आहे हीट लॉस करणार आहे आणि हे हीट घेणार आहे. या टेम्परेचर डिफरन्समुळे हीट लॉस होणार आहे आणि या टेम्परेचर डिफरन्समुळे हीट गेन होणार आहे. आता हीट लॉस कॉमन सॉल्ट करणार आहे M1 गुणिला त्याची स्पेसिफिक हीट गुणिला टेम्परेचर फॉल, म्हणजे त्याच्या तापमानात झालेली घट. तापमानात कितीने घट होणार, T1 मायनस TM. आणि हीट गेन कोण करतो, टर्पेंटाईन ऑइल. M2 त्याची स्पेसिफिक हीट आणि तापमानातील हीट गेन केल्यामुळे त्याचं तापमान वाढणार. तापमानातील वाढ किती राहणार, TM मायनस T2. M1 दिलं आहे 20, याची स्पेसिफिक हीट काढायची आहे T1 मायनस TM म्हणजे 91 मायनस 16. 91 मायनस 16 आणि M2 आहे 250. S2 दिलेला आहे 0.428 आणि TM मायनस TM आहे 16 मायनस 13. हे काढायचं आहे, म्हणजे पहिले सबस्ट्रॅक्शन सॉल्व करून घेऊ. 20 याला S1 आणि हे वजाबाकी केली तर हे येणार 11तून 6 गेले 5, 9तून 2 गेले 7, 75 250 0.428 16तून 13 गेले म्हणजे 3 आणि या संख्या तिकडे शिफ्ट केल्या तर आपल्याला S1 व्हॅल्यू काढता येईल.
स्पेसिफिक हीट ऑफ कॉमन सॉल्ट काढता येईल. S1 बरोबर 250 गुणिला 0.428 गुणिला 3 भागिला इथे गुणाकार आहे, इकडे जाते भागाकारात जात असते 20 आणि हे खालती जाते 75 आणि हे सॉल्व केलं तर हा गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 321 आणि हा 1500 आणि हा भागाकार केला तर आन्सर येणार ते 0.214 म्हणजे कॉमन सॉल्टची स्पेसिफिक हीट आहे 0.214. S1 काढला आपण 0.214 ही झाली कॉमन सॉल्टची स्पेसिफिक हीट. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम if copper calorimeter contains 80 grams of water at 20 degrees centigrade. The water equivalent of calorimeter is 20 grams. What will be resultant temperature of mixture when 100 grams of water at 40 degrees centigrade is added to the mixture. कॉपर कॅलोरीमीटर म्हणजे एक साधं एक कंटेनर असते ज्यामध्ये आपण मिक्सचर करून त्यापासून एक्सचेंज ऑफ हीट कॅल्क्युलेट करू शकतो. एक कॅलोरीमीटर आहे म्हणजे साधं एक कॉपर कंटेनर आहे. त्यामध्ये 80 ग्राम पाणी आहे 20 डिग्री सेंटीग्रेड पाणी टाकलं आहे. हे पाणी आहे. हा पहिला आहे M1 80 ग्राम आणि याचं तापमान दिलेलं आहे 20 डिग्री सेंटीग्रेड. वॉटर इक्विव्हॅलंट ऑफ कॅलोरीमीटर. कॅलोरीमीटर म्हणजे हा जो कंटेनर आहे त्याचा वॉटर इक्विव्हॅलंट दिला आहे. वॉटर इक्विव्हॅलंट म्हणजे आपण बघितलं होतं कंटेनरचं मास आणि त्याची स्पेसिफिक हीट या दोघांचा गुणाकार म्हणजे वॉटर इक्विव्हॅलंट असते. कंटेनरचं वॉटर इक्विव्हॅलंट दिलेलं आहे. कंटेनरचं वॉटर इक्विव्हॅलंट दिलं आहे म्हणजे मास ऑफ कॅलोरीमीटर टू स्पेसिफिक हीट ऑफ कॅलोरीमीटर ते दिलं आहे आपल्याला 20 ग्राम. व्हॉट विल बी द रिझल्टंट टेम्परेचर ऑफ मिक्सचर. आता मग याच्यात 100 ग्राम पाणी टाकलं आहे जे की 40 डिग्री सेंटीग्रेडवर आहे. पाणी आहे
मास आहे 100 ग्राम आणि त्याचं तापमान आहे 40 डिग्री सेंटीग्रेड. हे टाकलं आहे या पाण्यात. जर टेम्परेचर जास्त आहे याचं टेम्परेचर कमी आहे, म्हणजे हीट कोण देणार? हे जे पाणी 40 डिग्री सेंटीग्रेडवर आहे, जे पाणी हाय टेम्परेचरवर आहे ते या थंड पाण्याला हीट देणार. आणि मिक्स केल्यावर काय होणार? समजा हे पाणी मी इथे टाकलं, 2 नंबरचं पाणी याच्यात मी टाकलं, जे हॉट वॉटर आहे, हाय टेम्परेचर वॉटर आहे त्यात टाकलं, तरी काय करणार? हे हाय टेम्परेचर वॉटर या लो टेम्परेचर पाण्याला हीट देणार. हे हीट कुठपर्यंत चालणार? जोपर्यंत दोघांचं टेम्परेचर सारखं होत नाही तोपर्यंत हे हीट ट्रान्सफर करणार. आणि या मिक्सचरचं टेम्परेचर जे आहे ते आपल्याला विचारलं आहे. मिक्सचरचं टेम्परेचर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर जेवढी हीट हे हाय टेम्परेचर वॉटर लूज करणार तेवढी हीट हा लो टेम्परेचर वॉटर गेन करणार. आणि सोबतच इथं कंटेनरचा इक्विव्हॅलंट वॉटर इक्विव्हॅलंट दिला आहे, म्हणजे ही जी हाय टेम्परेचर वॉटर आहे त्या थंड पाण्याला आहे, जे लो टेम्परेचर वॉटर आहे त्याला तर हीट देतेच, सोबतच या कंटेनरला सुद्धा तो हीट देतो. म्हणजे हीट लॉस बाय द हाय टेम्परेचर वॉटर इज इक्वल टू हीट गेन बाय द लो टेम्परेचर वॉटर प्लस हीट गेन बाय द कंटेनर, म्हणजेच कॅलोरीमीटर. या ठिकाणी हीट लॉस काय? जी हीट लॉस होते ते थंड पाणी घेते आणि सोबतच तो कंटेनर सुद्धा घेतो. वॉटर इक्विव्हॅलंट दिला होता इथे, वॉटर इक्विव्हॅलंट होता 20 ग्राम. म्हणजे जे गरम पाणी उष्ण पाणी आहे ते कंटेनरला सुद्धा हीट देतो आणि थंड पाण्याला सुद्धा हीट देतो, किंवा जे पाणी लो टेम्परेचरवर आहे त्याला सुद्धा हीट देतो. म्हणजे हीट लॉस बाय हाय टेम्परेचर वॉटर इज इक्वल टू हीट गेन बाय लो टेम्परेचर वॉटर प्लस हीट गेन बाय कॅलोरीमीटर, म्हणजे कंटेनर. कॅलोरीमीटरनं घेतलेली हीट आणि लो टेम्परेचर वॉटरनं घेतलेली हीट, म्हणजेच हीट लॉस बाय हाय टेम्परेचर वॉटर. आता या इक्वेशनवरून आपण या मिक्सचरचं टेम्परेचर काढता येईल आपल्याला माहित आहे इथे टेम्परेचर T2 सगळ्यात जास्त आहे, Tm त्यानंतर T1. या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला हीट लॉस मिळणार, या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला हीट गेन मिळणार. आता हीट लॉससाठी आपण T2 मायनस T1 यूज करू. हीट लॉस बाय द हाय टेम्परेचर वॉटर, हीट लॉस कसं करणार? M2 गुणिला त्याची स्पेसिफिक हीट आणि त्याच्या तापमानात झालेली घट. हीट लॉस होत आहे म्हणजे त्याचं तापमान कमी होत आहे, तापमान कमी होत आहे म्हणजे किती होणार? T2 मायनस T1. आणि हीट गेन बाय लो टेम्परेचर, लो टेम्परेचर वॉटर जे आहे, जे पाणी 20 डिग्री सेंटीग्रेडवर आहे ते किती हीट घेतो? M1 त्याची स्पेसिफिक हीट आणि त्याच्या तापमानात घ्या, त्याच्या तापमानात किती वाढ होते? Tm मायनस T1. आणि हीट गेन बाय कॅलोरीमीटर, कॅलोरीमीटरचं वस्तुमान, कॅलोरीमीटरची स्पेसिफिक हीट आणि त्याच्या तापमानातील वाढ. त्याच्या तापमानात किती वाढ होणार आहे? सेम, जेवढी या लो टेम्परेचर वॉटरच्या तापमानात वाढ होणार तेवढीच त्या कॅलोरीमीटरच्या तापमानात वाढ होणार, म्हणजे Tm मायनस T1. हा पोर्शन गेन दाखवतो, हीट गेन, आणि हा पोर्शन हीट लॉस दाखवत असतो. इथं आपल्याला माहित आहे 100 स्पेसिफिक हीट पाणी आहे तर 100 ग्राम आहे. T2 मायनस T1 म्हणजे 40 मायनस Tm कॅल्क्युलेट करायचं आहे. M1 आहे 80
स्पेसिफिक पाण्याची हीट 1 Tm मायनस T1 आणि याला काय म्हणत असतो आपण कंटेनरचं मास आणि त्याची स्पेसिफिक हीट याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे वॉटर इक्विव्हॅलंट आणि वॉटर इक्विव्हॅलंट किती दिला आहे 20 गुणिला सॉरी T1 किती आहे 20 Tm मायनस 20 आता इथे आपण 100 गुणिले 100 गुणिला 40 मायनस Tm बरोबर इथं कॉमन काय निघणार Tm मायनस 20 दोन्ही ठिकाणाहून कॉमन निघणार ब्रॅकेटमध्ये राहणार 80 गुणिला 1 म्हणजे 80 प्लस 20 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कॉमन निघणार Tm मायनस 20 100 40 मायनस Tm बरोबर 100 गुणिला Tm मायनस 20 100ला या बाजूला शिफ्ट करू 100ला इकडे शिफ्ट केल्यावर येणार ते 100 गुणिला 40 मायनस Tm भागिला 100 बरोबर Tm मायनस 20 100 कॅन्सल 40 मायनस Tm बरोबर Tm मायनस 20 Tm सगळे एका बाजूला आणि संख्या या Tmला इकडे शिफ्ट केल्यावर मायनस आहे तर प्लस होणार त्या बाजूला Tm ऑलरेडी आहे याला इकडे शिफ्ट करू तर प्लस Tm या बाजूला 40 आहे 20ला इकडे शिफ्ट करू मायनस आहे तर इकडे आल्यावर प्लस 20 म्हणजे येणार 60 Tm प्लस Tm 22 Tm 2ला इकडे शिफ्ट करू 60 इथे गुणाकारात आहे इकडे आणि भागाकारात Tm 30 बरोबर Tm Tm बरोबर किती आला फायनल टेम्परेचर ऑफ द मिक्सचर इज 30 डिग्री सेंटीग्रेड अशा पद्धतीने जेव्हा वॉटर इक्विव्हॅलंट म्हणजे कंटेनरचा रोल आला त्यावेळेस अशा पद्धतीने आपण मिक्सचरचं टेम्परेचर कॅल्क्युलेट करू शकतो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की हाय टेम्परेचर पाणी जेव्हा हीट देतो कंटेनरविषयी माहिती दिली असेल तर त्या कंटेनरला सुद्धा हीट द्यायची ती हीट गेन बाय द कंटेनर सुद्धा कन्सिडर करायची जर कंटेनरचा वॉटर इक्विव्हॅलंट किंवा कोणती माहिती दिलेली नसेल तर फक्त त्या दुसऱ्या पदार्थासोबत जे हीट ट्रान्सफर होणार फक्त तेवढं हीट लॉस आणि हीट गेन तेवढं कन्सिडर करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया find the amount of heat required to boil 15 gram of ice at -8 degrees centigrade. Latent heat of ice is equal to 336 joule per gram. Latent heat of steam (2268 joule per gram) and specific heat of ice 0.5.
म्हटलं आहे फाइंड द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू बॉईल 15 ग्राम ऑफ आईस ॲट -8 डिग्री सेंटीग्रेड. आईस आहे, आईस ठेवलेलं आहे. सुरुवातीचं तापमान किती यायचं -8 डिग्री सेंटीग्रेड. याला मला हीट करायचं आहे बॉईल होईपर्यंत, म्हणजे त्या आईसचं वाफेत रूपांतर होईपर्यंत मला याला बॉईल करायचं आहे. बॉईल करण्यासाठी टोटल किती हीट लागेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. लॅटेंट हीट दिलेली आहे, आईसची लॅटेंट हीट ऑफ आईस 336 जूल पर ग्राम. स्टीमची लॅटेंट हीट दिली आहे, लॅटेंट हीट ऑफ स्टीम 2268 जूल पर ग्राम. आणि आईची स्पेसिफिक हीट 0.5 एवढा डाटा दिलेला आहे. त्या आधारावर आपल्याला बर्फाचं वाफेत रूपांतर करण्यासाठी किती हीट लागेल ते कॅल्क्युलेट करायचं. आणि या बर्फाचं वस्तुमान दिलं आहे 15 ग्राम. तर सगळ्यात अगोदर आता जेव्हा आपण याला हीट करणं सुरू करतो तर या 15 ग्राम बर्फाचं तापमान -8 वरून पहिले 0 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत घेऊन जावं लागेल. म्हणजे -8 ते 0 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जाण्यासाठी तो काहीतरी हीट ॲब्झॉर्ब करतो. म्हणजे तापमान वाढवण्यासाठी, आणि तापमान वाढवण्यासाठी जी हीट ॲब्झॉर्ब करतो त्याला म्हणतो आपण सेन्सिबल हीट, जी फक्त तापमान वाढवण्यासाठी वापरली जाते. यामध्ये कोणताही फेज चेंज होत नाही. पहिली स्टेज काय आहे, -0 डिग्री सेंटीग्रेड टू 0 डिग्री सेंटीग्रेड आईस. -8 पासून या 0 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान वाढवण्यासाठी किती हीट लागेल ते कॅल्क्युलेट. तो हीट गेन करतो, -8 टू 0 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जाण्यासाठी तो हीट गेन करतो. त्याला म्हणतो आपण सेन्सिबल हीट. आणि ते काढले जाते त्याचं वस्तुमान दिलं आहे 15 ग्राम. त्याची स्पेसिफिक हीट, आईसची स्पेसिफिक हीट, आणि त्याच्या तापमानात झालेली वाढ डेल्टा टी. इथे आईसचं वस्तुमान आहे 15, स्पेसिफिक हीट दिली आहे 0.5, आणि तापमानात झालेली वाढ दिली आहे -8 पासून 0 झाला, म्हणजे 8 डिग्रीने त्याची तापमानात वाढ झाली आहे. आणि इथे जे लॅटेंट हीट दिलेलं आहे ते जूल पर ग्राममध्ये दिलं आहे. जर मी फक्त 0.5 घेतला तर माझा आन्सर कॅलरीमध्ये निघणार, कारण ही स्पेसिफिक हीट कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेंटीग्रेडमध्ये दिलेली आहे. तर हा जूलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मला 4.2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 4.2 ने मल्टिप्लाय केल्यावर माझं जे आन्सर आहे ते जूलमध्ये येणार, आणि गुणिले तापमानातील वाढ. स्पेसिफिक हीट फक्त जूलमध्ये करण्यासाठी 4.2 ने मल्टिप्लाय केला, आणि तापमानातील वाढ किती 8 डिग्री. हा गुणाकार केला तर आन्सर येतो 252. म्हणजे बर्फाचे तापमान फक्त -8 डिग्री सेंटीग्रेडवरून 0 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत तापमान वाढवण्यासाठी 252 जूल एवढी एनर्जी लागेल. म्हणजे पहिले झालं त्याला Q1 252 जूल. त्यानंतर आता बर्फाचं पाण्यात रूपांतर करायचं आहे कॉन्स्टंट टेम्परेचरवर. त्याला म्हणतो आपण, म्हणजे फेज चेंज करण्यासाठी, त्या पदार्थाची स्टेट चेंज करण्यासाठी जी हीट ॲब्झॉर्ब केली जाते त्याला म्हणतो असतो आपण लॅटेंट हीट. आता 0 डिग्री टेम्परेचरवर हे आईस आहे, तर 0 डिग्री टेम्परेचरच्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी आपल्याला किती हीट लागेल, ती हीट लागत असते त्याची लॅटेंट हीट एवढी. हे 15 ग्राम आहे, तर हे पाणी सुद्धा किती राहणार 15 ग्राम. तर कॉन्स्टंट टेम्परेचरवर फक्त
पदार्थाचं फेज चेंज करण्यासाठी जी हीट लागत असते ते लॅटेंट हीट लागत असते. आणि ही किती लागणार? त्या पदार्थाचं मास 15 ग्राम, त्या पदार्थाचं मास गुणिला त्या पदार्थाची लॅटेंट हीट ऑफ आईस किती आहे? 336. 15 गुणिला 336 ते येणार जूलमध्ये आन्सर येणार 5040 जूल. त्यानंतर आता पाण्यात रूपांतर झालं. 0 डिग्री सेंटीग्रेडवरचं आपल्याला पाणी मिळालं. 15 ग्राम पाणी मिळालं. त्याचं तापमान आहे 0 डिग्री सेंटीग्रेड. आता हे तापमान मला 100 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत अगोदर घेऊन जायचं आहे. म्हणजे फक्त तापमानातील वाढ होत आहे. म्हणजे इथे काय, पाणी सेन्सिबल हीट, जी हीट ॲब्झॉर्ब करतो त्याला काय म्हणतो आपण? सेन्सिबल हीट. 0 ते 100 पर्यंत. आणि ते कशी काढणार आपण? Q2 झाला सपोज 5040 जूल. तर त्या पाण्याचं तापमान 0 पासून 100 पर्यंत घेऊन जायचं आहे. तर आपण हीट गेन Q3 काढू, m इंटू पाण्याची स्पेसिफिक हीट आणि त्याच्या तापमानात झालेली वाढ, म्हणजे 0 to 100 डिग्री सेंटीग्रेड होण्यासाठी सेन्सिबल हीट कॅल्क्युलेट करतोय आपण. 15 त्याची स्पेसिफिक हीट किती आहे? इथे आपल्याला जूलमध्ये घ्यायची आहे. पाण्याची स्पेसिफिक 4.2 जूल पर ग्राम पर डिग्री सेंटीग्रेड असते. 4.2 जूलमध्ये घेतली. जर 1 घेतली असते ती कॅलरीमध्ये असते. टेम्परेचर राहील आहे 0 पासून 100 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे 100. आणि हा गुणाकार येतो 6300 Q3 निघाला 6300 जूल. नंतर या 100 डिग्री वर जे पाणी आहे, 100 डिग्री सेंटीग्रेडवर जे पाणी आहे त्याचं रूपांतर 100 डिग्री स्टीममध्ये करण्यासाठी, म्हणजे इथं फेज चेंज होत आहे. फेज चेंज होत आहे त्याला कोणती हीट म्हणतो आपण? फेज चेंज करण्यासाठी जी हीट ॲब्झॉर्ब केली जाते त्याला लॅटेंट हीट म्हणतो. आणि इथे सुद्धा लॅटेंट हीट आपल्याला काढता येईल. 0 डिग्री हे वॉटर आहे. 100 डिग्री सेंटीग्रेडवर जे वॉटर आहे त्याचं 100 डिग्री सेंटीग्रेडच्या स्टीममध्ये रूपांतर करण्यासाठी, म्हणजे त्या वॉटरचं मास आणि लॅटेंट हीट. वॉटरचं मास किती आहे? 15 आणि लॅटेंट हीट ऑफ स्टीम आहे 2268. आणि हा गुणाकार केला तर आन्सर येणार 3404020 ही झाली. म्हणजे आता आईसचं पूर्ण रूपांतर कशात झालं आहे? आईसचं रूपांतर झालं आहे स्टीममध्ये. या सगळ्यांची जर जेव्हा बेरीज करू आपण, म्हणजे ते टोटल हीट 0 डिग्री सेंटीग्रेड -8 डिग्री सेंटीग्रेडच्या आईसचं रूपांतर, 1 डिग्री सेंटीग्रेडच्या आईसचं रूपांतर 100 डिग्री सेंटीग्रेडवरील स्टीममध्ये रूपांतर होण्यासाठी त्याला हीट लागते Q1 + Q2 + Q3 + Q4. आणि ही सगळी बेरीज केली तर आपल्याला टोटल हीट भेटणार 5040 + 6300 + 34020. आणि हे येणार 45612 जूल. म्हणजे त्याला किलो जूलमध्ये लिहिलं तर टोटल हीट रिक्वायर्ड 45.612 किलो जूल. अशा पद्धतीने आपल्याला बर्फाचं स्टीममध्ये रूपांतर करण्यासाठी लागलेली हीट कॅल्क्युलेट करता येईल.